हॅलो फ्रेंड्स, आपल्या ॲक्टिव्हिटी शेड्यूलमध्ये 3 आणि 4 तारीख ही सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी याच्यासाठी राखीव ठेवलेली आहे शेड्यूलमध्ये. म्हणजे तुमचे काय डॉक्युमेंट समजा अपलोड करायचे राहिलेले असतील, बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली आहे, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा नॉन क्रिमिलियरची असेल किंवा EWSची असेल, आणि त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे आता ओरिजिनल सर्टिफिकेट पण अवेलेबल झालेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना जर रिसिप्टच्या ऐवजी ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील किंवा तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजा तुम्हाला काही शंका वाटत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही अपडेट्स करायचे असतील, काही चेंजेस करायचे असतील, तर ती प्रोसेस त्याला सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस असं म्हटलं जातं. तर हे सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस नेमकं कसं करायचं यासाठी हा मी खास व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो की एका विद्यार्थ्यांनी EWSची रिसिप्ट अपलोड केली होती आणि त्याला रिसिप्टच्या ऐवजी आता त्याकडे EWSचं ओरिजिनल सर्टिफिकेट आहे, तर त्याला ते ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तर ही प्रोसेस कशी करायची तर यासाठी सिम्पल आहे. परत तुम्ही तुमच्या लॉग इनला जायचं. आपली जी वेबसाईट आहे MSTCETची वेबसाईट आहे cetcell.mahacet. म्हणजे गुगलमध्ये MSTCET टाकली तर पहिलीच वेबसाईट येते. याच्यामध्ये BE टेकवरती जायचं. याच्यामध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन, आय रिपीट रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा EN नंबर टाकायचा आहे. मी एक सॅम्पल म्हणून टाकतो EN 20158366 आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड ह्या ठिकाणी टाकायचा आहे. तर साईन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म. म्हणजे तुमचा ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झालेला आहे आणि अक्नॉलेजमेंट पण तुमचा आलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. तर चेंजेस करायचेसाठी या ठिकाणी तुम्ही जर लेफ्ट साईडला गेलात, डाव्या साईडला गेलात, तर या ठिकाणी सेंड ग्रीव्हन्स नावाचं ऑप्शन आहे, ज्यातनं तुम्ही SCसाठी ग्रीव्हन्स तुमच्या तक्रारी नोंदवू शकतात आणि SCकडनं अप्रुव्हल आलं की तुम्ही ते हवे असलेले चेंजेस करून तो फॉर्म सबमिट करावा लागतो तुम्हाला. तर सेंड ग्रीव्हन्सवरती क्लिक करायचं. हे लेफ्ट साईडला इथं आहे बघा, हे सेंड ग्रीव्हन्सवरती क्लिक करायचं. इथं सेंड ग्रीव्हन्स टाईप म्हणजे कुठल्या प्रकारचा ग्रीव्हन्स आहे की तुम्हाला बर्थ सर्टिफिकेटमध्ये चेंजेस आहे, फुल नेममध्ये चेंजेस आहे, कॅन्डिडेट टाईपमध्ये चेंजेस आहे, कास्ट सर्टिफिकेट वगैरे बरेचसे ऑप्शन आहेत. तर तुम्हाला तो इक्विव्हॅलंट तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा. बर्थ डेट कोणाची चेंज असेल, डिफेन्समध्ये असेल. तर मला आता हा इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं रिसिप्ट आहे. तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWSसाठीचा चेंज आहे हा. तर EWSसाठीचा चेंज मला सर्टिफिकेट अपलोड करायचे त्या ठिकाणी. तर सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी ह्या ठिकाणी EWSच्या रिलेटेड तुम्ही कुठलेही ऑप्शन चूज करा. हे EWSचे 2 ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, की एका ठिकाणी त्यांनी EWSचं रिसिप्ट हा इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे आणि ह्या ठिकाणी रिसिप्ट आहे. हा इकॉनॉमिकल विकर सेक्शन ओके म्हटलं तरी चालते. त्यानंतर इथं चूज फाईल म्हणजे तुम्ही कुठलं डॉक्युमेंट अपलोड करणार आहात हे SCला समजलं पाहिजे आणि त्यांना तर वाटलं की ते डॉक्युमेंट व्हॅलिड आहे तरच तुमचा जो रिक्वेस्ट आहे तो अप्रूव्ह केला जाईल. तिथनं चूज फाईल करायची. तुमचा जो आहे तो फोल्डरमधली तुमची ती फाईल सेव्ह केलेली ते सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट आता मी ह्या डेस्कटॉपवरती सेव्ह केलेलं आहे एक सर्टिफिकेट. तर हे सर्टिफिकेट मला तिथनं अपलोड करावं लागेल. तर चूज फाईल केली. चूज फाईलमधनं इथनं ते सर्टिफिकेट घ्यायचं, त्याला ओपन म्हणायचं. इथं ओपन म्हटलं हे सर्टिफिकेट इथं तन्मय नावाने अपलोड झालेलं आहे. आणि तक्रारीचा तपशील म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं हे शॉर्टमध्ये तिथं लिहायचं. तर मी इथं लिहितो की आय वॉन्टेड टू सबमिट ओरिजिनल EWS सर्टिफिकेट, प्लीज अलाउ. तर या ठिकाणी मी लिहिले की आय वॉन्टेड टू सबमिट दी ओरिजिनल EWS सर्टिफिकेट, प्लीज अलाउ. आणि हे म्हणून तुम्ही इथं सेंड ग्रीव्हन्स म्हणायचं, सबमिट म्हणायचं. सेंड ग्रीव्हन्स म्हटल्यानंतर युअर ग्रीव्हन्स इज सबमिटेड सक्सेसफुली. हा तुमचा ID वगैरे येतो. IDची आवश्यकता काही नाही आहे, पण तुमचा हा ग्रीव्हन्स सबमिट झालेला आहे. कुणाला सबमिट झालेला आहे? स्क्रुटिनी सेंटरला. आता हे तुम्ही जे सबमिट केले तर स्क्रुटिनी सेंटरच्या त्यांच्या लिस्टमध्ये किंवा त्यांच्या बकेटमध्ये तुमचा ग्रीव्हन्स पडलेला आहे. आता तुम्ही सबमिट केल्यानंतर साधारणतः अर्धा ते 1 तासामध्ये तुम्हाला त्यांचा रिप्लाय यायला पाहिजे आणि ते तिकडनं काय करतील तर तुमचा फॉर्म अनलॉक करतील आणि अनलॉक केल्यानंतर तुम्हाला हवे असलेले बदल तुम्ही त्यामध्ये करू शकतात. हॅलो फ्रेंड्स, तर मी काय केलं होतं की स्क्रुटिनी सेंटरला रिक्वेस्ट पाठवली होती सेंड ग्रीव्हन्समधनं. मला काय करायचं होतं की माझं EWS सर्टिफिकेटच्या रिसिप्टच्या ऐवजी आता माझ्याकडं EWSचं ओरिजिनल सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचं आहे. तशी मी रिक्वेस्ट पाठवली आणि मला त्यांचा मेसेज आला की तुमची रिक्वेस्ट ही सँक्शन झालेली आहे किंवा अप्रूव्ह झालेली आहे. आणि तसा तुम्हाला मेसेज येतो, तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो. मी काय केलेलं ती मोबाईलवरचा मेसेज इथं मी माझ्या ईमेलवरती घेतलेला आहे.
हा ईमेलवरती असा मेसेज येतो. ॲक्च्युअली हा ईमेलवरती येत नाही, तुमच्या मोबाईलवरती येतो. मी फक्त ते मोबाईलवरनं कॉपी पेस्ट करून तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या ईमेलवर घेतलेला आहे. तर मेसेज असा असतो तो की बी टेक डिअर तुमचा नंबर असतो, युअर ग्रीव्हन्स आय डी, हा ग्रीव्हन्स आय डी इज अप्रूव्ड, तो अप्रूव्ह केलेला आहे. कुणी हे एस सी सेंटरने अप्रूव्ह केलेलं आहे. ते सेंटरचं नाव, किती तारखेला किती वाजता. प्लीज एडिट द ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिसबमिट इट, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्लीज एडिट द ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिसबमिट इट, तो फॉर्म तुम्हाला परत रिसबमिट करायचा आहे, फक्त एडिट नाही करायचा, रिसबमिट करायचा आहे. तर त्यासाठी मी आपल्या वेबसाईटवरती जातो, ह्या MSTCETच्या. परत मला लॉग इन करावं लागेल, कारण की मला तो एडिट करून रिसबमिट करायचा आहे. तो ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट, इथं तुमचा EN नंबर टाकायचा, EN नंबर, आणि इथं तुमचा पासवर्ड टाकायचा. आणि तुम्ही जर इथं बघितलं तर इथे एक मेसेज आलेला बघा की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज अनलॉक, तुमचा फॉर्म अनलॉक झालेला आहे. ऑन युअर रिक्वेस्ट फॉर करेक्शन्स प्लीज एडिट द ॲप्लिकेशन फॉर्म, इथं लिहिलं आहे बघा, प्लीज एडिट द ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिसबमिट इट, तो एडिट करा आणि रिसबमिट करा. तर हे रिसबमिट कसं करायचं, तर इथं होममध्ये जायचं, तुमच्या इथं फिल एडिट ॲप्लिकेशन फॉर्मवरती जायचं, नंतर इथं होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स याच्यामध्ये जा. मी परत तुम्हाला सांगतो व्यवस्थित कसं जायचं. होमवरती जायचं स्टेप बाय स्टेप, त्यानंतर फिल एडिट ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती जायचं, फिल एडिट ॲप्लिकेशन फॉर्म, त्यामध्ये होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स, इथं बघा होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स याच्यामध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल बघा EWS सर्टिफिकेट, हे पुण्याचं. आणि इथं काय म्हटलेलं त्यांनी, EWS सर्टिफिकेट काय त्याची स्थिती काय आहे की अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, म्हणजे आधी मी अप्लाय केलं होतं रिसिव्ड झालं नव्हतं, त्यामुळे मी रिसिप्ट अपलोड केली ती, पण माझ्याकडे आता आहे, त्यामुळे इथं अवेलेबलमध्ये करायचं, हे अवेलेबल करायचं. अवेलेबल करून सेव्ह अँड प्रोसीड ही स्टेप करायची, लक्षात राहू द्या. ही स्टेप कुठनं गेली परत येतं तुम्हाला सांगतो. होमवरती जायचं, त्यानंतर होमच्या खालचंच घ्यायचं फिल एडिट ॲप्लिकेशन फॉर्म, आणि याच्यामध्ये होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स याच्यावरती जायचं. मग इथं तुम्हाला ते सापडेल EWS साठी. तर ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, पण आता माझ्याकडे अवेलेबल आहे, त्यामुळे मी इथं काय करणार आहे, आता माझ्याकडे EWSचं ओरिजिनल सर्टिफिकेट आहे, मी आता अवेलेबल करतो. अवेलेबल करून सेव्ह अँड प्रोसीड. तर सेव्ह अँड प्रोसीड केलं तर याच्यामध्ये मला आता ते EWSचं सर्टिफिकेट मागणार आहे. तर EWS सर्टिफिकेट मागण्यासाठी मला इथं डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतील. तर हे अपलोड डॉक्युमेंट्स, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. आता इथं ते काय विचारते बघा, इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन. आता तिथं ब्लँक आलं की ही मला अप्लाय करायचं आहे. आधी मी रिसिप्ट अपलोड केली होती, आता ती रिसिप्ट निघून गेली माझी. आता मला त्याच्याऐवजी काय करायचं आहे, इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन. मी ते सर्टिफिकेट अपलोड करणार आहे. तर अपलोड करण्यासाठी इथनं ओपन, मी डेस्कटॉपवरती ते सेव्ह केलेलं आहे, डेस्कटॉपवरती तन्मय नावाने, त्याला मी ओपन करतो. आणि ओपन केल्यानंतर इथं मला अपलोड करायचं आहे, तर इथे मी ते अपलोड करतो. अपलोड केलं. आता हे बघ इकॉनॉमिकल इन्कम सर्टिफिकेट, स्टेटमेंट ऑफ मार्क्स, प्रोफॉर्मा व्ही, इलिजिबिलिटी सर्टिफिकेट ऑफ इकॉनॉमिकल विकर सेक्शन व्ही. इथं जर बघितलं तर आता हे माझं ओरिजिनल सर्टिफिकेट या ठिकाणी मी अपलोड केलेलं आहे. हे बघा, हे इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. तर अपलोड केल्यानंतर इथं सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं. सेव्ह अँड प्रोसीड म्हणलं की रिसबमिटचं येतं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आता इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं आहे, हा प्रोफॉर्मा. इथं बघितलं की डॉक्युमेंट आधी ते रिसिप्ट होतं, तर रिसिप्ट निघून गेलं माझं, आणि इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन आलेलं आहे. मी आता इथं रिसबमिट करणार आहे, रिसबमिट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म. इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. तर पासवर्ड टाकताना इथं पासवर्ड टाका तुमचा. आणि पासवर्ड टाकून व्हेरीफाय पासवर्ड म्हणा. व्हेरीफाय पासवर्ड म्हणलं की ते तुम्हाला OTP विचारणार आहे. इथं तुम्हाला OTP टाकायचं आहे. फर्स्ट इयरवाल्यांसाठी OTP लागतो, सेकंड इयरवाल्यांसाठी, डायरेक्ट सेकंड इयरवाल्यांसाठी मला वाटतं OTPची आवश्यकता नसते, पण फर्स्ट इयरवाल्यांना OTP कंपल्सरी असतो. आणि OTP टाकल्याशिवाय तुम्हाला तो पासवर्ड सबमिट होणार नाही. तर हा एका विद्यार्थ्याचा मी फॉर्म सबमिट करतो आहे. तर एकच मिनटामध्ये त्याचा OTP येऊन जाईल. आणि OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP करून तो आपल्याला रिसबमिट करायचा आहे. तर आपण OTP टाकू एकच मिनिटामध्ये. याला टाईम लिमिट असते, त्या टाईम लिमिटमध्ये तुमचा OTP तिथे गेला पाहिजे. OTP टाकले की तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. तर आपला हा OTP या ठिकाणी मी टाकतो.
आणि व्हेरीफाय म्हणतो. व्हेरीफाय म्हटलं की हा बघा तुमचा हा फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा हा सबमिट झालेला आहे. प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुमचा फॉर्म आता SC सेंटरला गेला. हा इथनं SC सेंटरला गेलेला आहे आणि तो SC सेंटरला गेल्यानंतर SC सेंटरकडनं परत तुम्हाला कन्फर्मेशनचं लेटर मेसेज येईल की तुमचा फॉर्म SC सेंटरने घेतला आणि तो कन्फर्म झाला. तर ही तुम्हाला पूर्ण प्रोसिजर करायची आहे. परत मी एकदा शॉर्टमध्ये प्रोसिजर सांगतो की आधी तुम्हाला सेंड ग्रीव्हन्स करायचा. सेंड ग्रीव्हन्समधनं रिक्वेस्ट पाठवायची स्क्रुटिनी सेंटरसाठी. स्क्रुटिनी सेंटर ती रिक्वेस्ट ॲप्रूव्ह करल. त्यांना जर योग्य वाटलं तर ते अप्रूव्ह करल. अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल. असा मेसेज येतो अप्रूव्ह केल्यानंतर की तुमची ग्रीव्हन्स अप्रूव्ह झालेला आहे आणि तुम्ही फिल एडिट आणि रिसबमिट करा. एडिट करा आणि रिसबमिट करा. त्यानंतर परत तुमच्या लॉगिनमध्ये जायचं. पाहिजे ते चेंजेस तुम्ही करायचे आणि चेंजेस करून तो फॉर्म रिसबमिट करायचा. बरेचसे विद्यार्थी हा फॉर्म रिसबमिट करायचं विसरतात, नाहीतर तो तुमच्याच लॉगिनमध्ये राहील. तो पासवर्ड टाकायचा, OTP टाकायचा आणि रिसबमिट करायचा. रिसबमिट झाल्यानंतरच तो फॉर्म परत स्क्रुटिनी सेंटरला जाईल. स्क्रुटिनी सेंटर परत तो तुमचा फॉर्म ओपन करतील. तुम्ही लावलेलं डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का ते पाहतील आणि त्यांना जर वाटले की डॉक्युमेंट व्यवस्थित आहे तर परत ते तुमचा फॉर्म कन्फर्म करतील आणि तुम्हाला परत मेसेज येईल की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे. तुम्ही तुमचं अक्नॉलेजमेंट तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन पाहू शकता आणि तुमच्या लॉगिनमधनं जर अक्नॉलेजमेंट निघलं त्या अक्नॉलेजमेंटवरती EWS सर्टिफिकेटची व्यवस्थित माहिती असेल याचा अर्थ तुमची प्रोसेस कंप्लीट झाली. धन्यवाद.